खरेदी विक्री संघाकडून चना खरेदीचा शुभारंभ, शेतकऱ्यांना दिलासा। दिग्रस येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने बुधवार दिनांक 25 मार्च रोजी जुन्या बसस्थानक परिसरात चना खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली व नाफेडच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या खरेदी उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संजय दुद्दलवार, उपाध्यक्ष मोहम्मद एजाज अहमद हक, संचालक डॉक्टर मनोज टेवरे, विजय घाटे, रामकृष्ण इंगोले, रवी काळे, क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। वजन काट्याचे पूजन करून नारळ फोडणे, पुष्पहार अर्पण व पेढे वाटप करून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। मागील अनेक वर्षापासून खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडच्या माध्यमातून तूर व चना खरेदी करत आहे। यावर्षी 2026 हंगामात चनाचा हमी भाव 5,875 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला असून हा बाजार भावापेक्षा सुमारे 700 ते 800 रुपयांनी जास्त आहे। प्रति हेक्टर 14.50 क्विंटल खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन संचालक डॉक्टर मनोज टेवरे यांनी केले। तसेच अध्यक्ष संजय दुद्दलवार यांनीही शेतकऱ्यांना या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले। यावेळी सावंगा खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर भाऊराव ढोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला।